पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धक्कादायक वैद्यकीय प्रकार, शस्त्रक्रियेत चूक, 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल। शिरपुरात महिलेच्या पोटात सापडला कागदाचा तुकडा, डॉक्टर अडचणीत। शिरपूर शहरात वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी गंभीर घटना उघडकीस आली असून गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका महिलेच्या पोटात कापडाचा तुकडा राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे। सरलाबाई बाजऱ्या पावरा वय वर्ष 40 राहणार वाघपाडा तालुका शिरपूर यांना 12 ऑगस्ट 2024 रोजी तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं शिरपूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। तपासणी दरम्यान नंतर डॉक्टर वैशाली तमखाणे यांनी गर्भपिशवी खराब झाल्याचं सांगत तातडीनं शस्त्रक्रियेचा सल्ला दिला। त्यानुसार डॉक्टर तमखाणे व डॉक्टर दर्शन कुलकर्णी यांनी संबंधित महिलेवर शस्त्रक्रिया केली। मात्र ऑपरेशन नंतर काही महिन्यांनी पुन्हा तीव्र पोटदुखी सुरू झाली। तपासणीत पोटात गाठ असल्याचं सांगत पुन्हा शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला। महिलेनं दुसऱ्या रुग्णालयात सोनोग्राफी करून घेतली असता पोटात कापडासारखी वस्तू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। त्यानंतर त्यांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले, जिथेही बाब स्पष्ट झाली। या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित डॉक्टरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(ब) अंतर्गत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरतीये। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज। सदर पीडित रुग्ण सरलाबाई बाजऱ्या पावरा ही वाघपाडाची रहिवासी असून तिला मागे ऑगस्ट 2024 मध्ये पोटात तीव्र त्रास होत होता, म्हणून त्या शिरपूर येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल झाल्यात। तिथे डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली आणि तिच्यावर सोनोग्राफी करून त्यांना निदर्शनास आलं की तुमची गर्भपिशवी खराब झाली असं म्हणून डॉक्टरांचे म्हणणं आलं। नंतर त्यांनी तिथे शस्त्रक्रिया केली। नंतर परत काही महिन्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर काही महिन्यानंतर तिला अजून पोटात त्रास व्हायला लागला, म्हणून त्या परत त्या दवाखान्यात गेला। त्या संबंधित डॉक्टरांनी जास्त पैशांची मागणी केल्यामुळे त्यांनी तिथे ऑपरेशन न करता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि हा प्रकार त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांनी निष्पन्नास आणला की तिथे सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना कळालं की ह्या बाईंच्या पोटात कापडासारखी वस्तू राहून गेली। त्याच्यामुळे आम्ही मागील 2 वर्षापासून इथं फिरत होतो, पण आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। परंतु त्या सदर आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्याच्या वैद्यकीय परवाना रद्द करून त्यांचं हॉस्पिटल बंद करण्यात यावे, एवढीच आमची मागणी आहे। आज आम्ही बिरसारबी व इतर आदिवासी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहे। येथे येण्याचं कारण असं की 2 वर्षापूर्वी एका आदिवासी महिलेच्या पोटात दुख लागलं असल्यामुळे ती महिला आपल्या पतीसह दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्यानंतर तो जो काही प्रकार घडला, त्या दवाखान्यामध्ये गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्या महिलेच्या पोटामध्ये कापड सदृश्य वस्तू तशीच राहिली आणि या घटनेला 2 वर्ष झाले। तदनंतर विविध आदिवासी संघटना आणि त्या महिलेच्या परिवाराने पाठपुरावा करून तब्बल 2 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आज आम्ही इथं PI साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करतो की जे काही संबंधित चुका करणारे आरोपी डॉक्टर्स आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा